जसे की मी तुम्हाला म्हणते प्रत्येक व्हिडिओमध्ये आयुष्य खूप सुंदर आहे आणि सगळ्यांनी हसून जगावं असं मी का म्हणते. आज उठल्यानंतर स्वामींना फक्त एकच प्रार्थना केली आणि ते सुद्धा स्वामींनी ऐकलं. का ऐकलं काय माहीत नाही, पण खरंच आज मनापासून कोणती तरी गोष्ट मागितली आणि ती पूर्ण केली. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, कालचा तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, ब्लॉग पाहिलाच असेल की आयुष हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्याचं ब्लड टेस्ट वगैरे केलं त्याला. तर तो रिपोर्ट आज आलेला आहे. तर मग आम्ही तर दवाखान्यात घेऊन चाललो डॉक्टरांना दाखवायला. आज थोडंसं बरं वाटतंय त्याला. रात्री ताप आला होता तरी पण, कारण ताप आला की थंडी होते, वाजते त्याला, म्हणून खरं तर दवाखान्यात चाललो आहे. तर चला मग आता हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जसं जे काय होईल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ॲडमिट नाही व्हावं एवढीच अपेक्षा आहे, कारण गेल्या वेळेस पण त्याला ॲडमिट केलेलं, त्यावेळेस खूप त्रास झालेला. तर आता ॲडमिट नाही व्हावं असंच मला वाटतं. तर बघूयात आता आपण काय होतं आहे नाही का, डॉक्टर काय बोलत आहेत काय नाही. तर चला, तर ते जवळ डॉक्टर म्हणजे खूप असे वयस्कर आहेत, ते शक्यतो ॲडमिट करत नाही छोट्या मुलांना. जर सिरियस असेल तरच करतात. पण बघूयात आता काय होतं आहे. चला, तर मग आता घरातली सगळी कामं वगैरे सगळं आवरून घेतलंय, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. असले सुद्धा शिरा वगैरे खायला चारून आता चालवलंय, थोडंसं त्याचा टिफिन पण चालवलाय. तर बघूयात, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चौपा गेले होते झेरॉक्स काढायला, तोपर्यंत मी आणि अंश थांबलो होतो इथं. का नाही रे अंश? तर तुझी स्कूलची बस चालली का बघ? हां, तू बोल की तर तिकडं. अंशची तब्येतच खराब आहे का नाही रे बा? बरं वाटत नाही ना. अंशच्या डोळे नेहमी कसे झाले का नाही तुझं? म्हणजे मावला बरं वाटत नाही का नाही? म्हणजे छोट्याला बरं वाटत नाही. सर्दी होती, पण आता वाई सर्दी कमी झाली आहे का नाही पिलू? सकाळी छान नाश्ता पण केला आहे अंशने. होणार पिलू? इथे बघा, दवाखान्यातून मग आम्ही इकडं आलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. तर डॉक्टरांनी रिपोर्ट चेक केले आणि म्हटले ॲडमिट करायची वगैरे काहीच गरज नाही. त्याला औषधं वगैरे दिल्यात, त्याने थोडा फरक पडेल. 5 दिवस त्याला औषधं द्या, त्यानंतर ना आपण बघूयात. तर बघा, इथे आल्यानंतर मग जे डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस खूप छान वाटलं. रात्रभर झोपसुद्धा माझी नीट झाली नव्हती की ह्याच विचाराने जर त्याला ॲडमिट केलं तर, कारण गेल्या वेळेस खूप रडलेला, त्यामुळे भीती वाटत होती. तर स्वामींकडे एकच मागणं मागत होती की स्वामी बाबा त्याला ॲडमिट नका होऊन देऊ, आणि तेच झालं. तर बघा, आत्ता आले मी घरी आणि अंशला बघा काय झालं, दवाखान्यात डॉक्टरांकडे गेली होती. त्या डॉक्टरांना मी हा रिपोर्ट दाखवला की जो अंशचा रिपोर्ट जो आला होता आपला, त्याचा ब्लड टेस्ट वगैरे केलेल्याचा. तर हा रिपोर्ट आता तुम्हाला उलटं दिसत असेल ह्याच्यामध्ये. तर हा रिपोर्ट घेऊन मग डॉक्टरांकडे गेलते. मला वाटलं ॲडमिट करायचं म्हणून मी सगळं घेऊन गेलते, कारण गेल्या वेळेस कसं झालं, गेली आणि डायरेक्ट अचानक ते म्हणले ॲडमिट करायला लागेल. तर त्यावेळेस माझी खूप धावपळ झाली त्याली, एकटीच असल्यामुळं. आणि मग इथं आणि अंशच्या पप्पानं सुद्धा मग असं, त्यांना पण कामावरती त्यावेळेस जात होते, त्यावेळेस मग अशी खूपच गडबड झाली त्याली मला. आणि त्यातमध्ये पहिल्यांदा अंशला सलाईन लावलेली, त्यामुळं ते इमोशनली, आणि त्याला असं ते प्रत्येक 2 वेळा त्याचं असं ब्लड काढलेलं. आता काल पण ब्लड काढलेलं आहे, त्याला इंजेक्शन द्यायचं. मग अंशच्या पप्पा थांबलेच नाही, त्यात एवढे घाबरतात, तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही. मग ह्याला देताना सुद्धा ते तेवढेच घाबरतात. तर ते थांबतच नव्हते. मला सुद्धा असं, मला पण होतो की त्रास होत नाही असं नाही, त्याला इंजेक्शन देणं, त्याला असं झाल्यावरती मला पण त्रास होतो. किती काही केलं तरी नाही का, म्हणजे मुलांना कधी काय होऊ नये, कोणाच्याच मुलाला कधीच काहीच होऊ नये खरंच. आणि अशी वेळ कधीच येऊ नये की इंजेक्शन वगैरे किंवा ब्लड काढणं, सलाईन लावणं, कधी कोणाच्या मुलावर अशी प्रसंग खरंच येऊ नये. खरंच खूप वाईट वाटतं. मग ते डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांना हा रिपोर्ट दाखवला. तर त्यांना म्हटलं काय झालंय वगैरे. तर ते म्हटले काय नाही, आहे तेच औषधं वगैरे चालू ठेवा. 5 दिवसाचा डोस जो आहे तो कंटिन्यू 5 दिवस ठेवा, आणि त्याच्यानंतर बघूयात. सलाईन वगैरे काही नको लावायला म्हटले, आहे चांगलं आहे, त्याला नारळ पाणी वगैरे पाजा. आणि थोड्याशा आहेत म्हणले व्हाईट पेशिवा, म्हणजे आईस्टॉपमुळेच त्याला म्हणजे व्हायरल झालं असं. तर व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यामुळे त्याला असं झालंय.
तर एवढं काय घाबरायचं काही कारण नाही. रिपोर्टमध्ये आहे थोडंसं वाढलेलं, पण म्हटले राहू द्यात. जे औषधं वगैरे आहेत तेच त्याला कंटिन्यू द्या. 5 दिवसाचा डोस कंटिन्यू द्या. खाण्यापिण्यावर वाईज थोडंसं लक्ष द्या आणि आराम करू द्या. आता काय करते, त्याला 5 दिवस स्कूलला पाठवतच नाही, त्याला आरामच करून देते. त्याच्या वेळेस थोडंसं खाण्यापिण्यावर पण लक्ष देते. कसं होतं, सकाळचं पण रात्रीचं झोप त्याची नीट होत नाही, कारण सकाळचं स्कूलला लवकर जायला लागतं. स्कूलमधलं पण मला एक म्हणजे स्कूलचं वाईज थोडंसं हेच आहे, कारण त्याला कसं मी आता टिफिन देते पूर्ण, पण तो खातो का नाही खातो पूर्ण हे काय माहिती नाही आहे. टिफिन तर पूर्ण रिकामा येतो. आणि काल तर काय मी त्याला डोसे दिलतेले स्कूलला, तर ते म्हणले डोसे बघून त्याला उलटी होती. असं कधी होत नाही, त्याचा आवडतं तो फ्रूट आहे की त्याला खूप आवडतात डोसे. पण स्कूलवाले तसे म्हटले. मला स्कूलमध्ये पण माझं थोडंसं डाऊटच वाटतं, कारण गेल्या वर्षीची टीचर खूप चांगली होती. ह्या वर्षीची टीचर मला सुद्धा नाही म्हणजे व्यवस्थित पण त्याचा होमवर्क पण जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला लोड येतो का कशाचा लोड येतो ते एवढं पण समजत नाहीये. पण त्याला खूप त्रास होतोय नाही का, म्हणजे असं. तर म्हटलं वाईट थोडंसं एक 5-6 दिवस त्याला घरीच ठेवते, व्हायचा आराम करू द्या. त्याला सुद्धा छान वाटेल. त्याला चांगलं बरं वाटल्यानंतर न स्कूलला पण पाठवते. आणि त्याच्याकडे वाईट थोडंसं लक्ष देते, कारण कसं होतं त्याची पण गडबड होती. सकाळचं स्कूलला जायचं, त्याच्यानंतर आलं की झोपायचं, थोडीच झोप होती. नंतर क्लासला जायचं, क्लासवरून आलं की थोडंसं खेळतो, मग परत स्कूलचा होमवर्क करतो, परत झोपतो. झोपायला पण उशीर होतो कधी कधी. खाण्यापिण्यावरती पण वाईट थोडंसं त्याचं हेच होते, कारण स्कूलमध्ये पण मला स्कूलचाच वाईट डाऊट येतो, कारण स्कूलमध्ये तो टिफिन खातो पूर्ण की नाही खात माहीत नाही आहे. स्कूलवाले टिफिनमध्ये काहीच त्याचं एक घास सुद्धा माघारी येत नाही. मग तो एवढा टिफिन सगळाच फिनिश करतो की नाही करत हा मोठाच प्रश्न आहे माझ्यासाठी. आता ते स्कूलमध्ये पण बोललो आहे, आता टीचर पण माझं थोडंसं लक्ष देतो म्हटले. पण बघूयात आता, नवरात्रीमुळं काय एवढं काय त्यांचं नाही. आणि 10 तारखेपासून एक्झाम पण आहे. एवढ्याशा छोट्या मुलांना खरंच खूप लोड सुद्धा आहे, कारण हे आता CBSE वगैरे म्हणतात, पण ही सुद्धा मुलं एवढी छोटी छोटी आहेत आणि ह्यांना एवढं अवघड आहे का नाही, कसं करतात त्यांनाच माहिती नाही का. आणि ते स्कूलवाले पण मग थोडंसं प्रेशर करतातच नाही का मुलांना. तर ते तसंच झालंय आयन्सच्या बाबतीत सुद्धा. मग त्याला असं एकदम सगळं प्रेशर सुद्धा आलंय वाटतं, त्यामुळे तो असा आजारी पण पडला. आणि त्यातमध्ये आयन्सच्या पण आजारी, तर ते व्हायरल इन्फेक्शन झालंय थोडंसं. तर बघूयात आता, थोडं त्याच्याकडेच लक्ष देते, थोडा वेळ त्याला देते. आणि चल तर मग कसे वाटले माझे हे डेलीचे ब्लॉग नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे मी आता काहीच बोलणार नाही आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नसेल करायचं तर नाही केलं तरी चालेल, तसं काहीच माझं नाही आहे. आता मी आता बोलणार सुद्धा नाही आहे. आणि चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही मजेत राहा, हसत राहा. छोटी मुलं असतील तर काळजी घ्या. सर्दी खोकला झाला तर लगेच औषध वगैरे द्या, डॉक्टरांकडे जाऊन या. कारण हे वातावरण पण असं आहे ना, ऊन पडतंय, कधी पाऊस येतोय. हे वातावरणामुळं छोटी मुलं शक्यतो जास्त आजारी पडतायत. तर व्हायरल आहे, तर तुम्ही पण छोट्या मुलांवर थोडं लक्ष द्या. आता बघा, माझं तर पूर्ण लक्ष असायचं अंशवरती, पण अंशच्या आजारी पडले त्यांच्यामुळे अंशला व्हायरल झालं नाही का, म्हणजे हा व्हायरल इन्फेक्शन भरपूर होतंय. तर तुम्ही तुमची छोटी मुलं असतील तर लक्ष द्या त्यांच्याकडं. आणि चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तर असा होता. आता घरी आली आहे, सकाळी सगळं कामावरून गेली होती. आता आल्यानंतर अंशला खाऊ वगैरे घातलेला आहे. आता बघूयात आपण, आता अंशच्या 5 पासून कामावर पण जायला लागले. म्हटले आज त्यांचा iPhone लॉन्चिंग होता, iPhone 17 येतोय, तर ते म्हटले मी जातो मग नाही का, काय करू आता. 3 दिवस घरी राहिले, त्यामुळं 3 नाही 4 दिवस झालं त्यांचं घरीच आहेत आजारी वगैरे हे. तर ते म्हटले आता जातो. मग आज ते गेलेत कामावरती, आम्हाला घरी सोडलं. काय केलं त्यांनी, आम्हाला घेतलं घरी, दवाखान्यात गेलो. दवाखान्यात मग थोड्या वेळ थांबलो, त्याचा रिपोर्ट वगैरे चेक केला डॉक्टरांकडून. मग नंतर त्यांच्या ऑफिसला गेलो, तिथं थोडा वेळ थांबलो आणि मग आम्हाला घरी आणून सोडलं. आता ते गेलेत. थोडंसं सकाळी नाश्ताच केला होता, जेवण तर आज मी टिफिन काय दिलाच नाही, कारण गडबडच झाली. कालचं सुद्धा आम्हाला काल ना घरी 6 वाजलेले यायला. मग त्याच्यानंतर ना घरी सकाळचं तसंच ठेवून गेलेली, निम्मा स्वयंपाक वगैरे तसंच. मग आल्यानंतर स्वयंपाक वगैरे, जेवण वगैरे, कपडे वगैरे राहिलं होतं. त्यांना अंश मला काल ना खूप त्रास देत होता. सकाळी पण खूपच त्याला म्हणजे मीच पाहिजे, काहीच करू नको, मीच पाहिजे असं झालं. मग सकाळी फक्त नाश्ताच केलेला दोघांनी. आणि आता म्हटले खातो मी काहीतरी नाही का. आता आजच्या दिवस जाऊ द्या, पण उद्यापासून मग रेग्युलर त्यांना टिफिन वगैरे असं चालू करते सगळं. आता ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवते.
आता तो तर व्हिडिओ तुमच्यासोबत बघूयात. आता पूर्ण शेअर नाही करणार कारण मी ऑलरेडी व्हिडिओ ड्रायफ्रूटचे शेअर केलेले आहेत. पण आता अंशला आता थोडा वेळ झोपवते आणि ह्या दोघांसाठी छान असे ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे करते गूळ घालून वगैरे. चला तर मग भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. जर व्हायरल वगैरे असेल तर एखाद्याला झालं तर त्याच्यापासून लांब राहा. छोट्या मुलांना लगेच होतो, जसं की एक्झाम्पल आता अंश आहे. अंशच्या पप्पांना झालं की अंशला लगेच व्हायरल इन्फेक्शन झालं. तर छोट्या मुलांची काळजी घ्या. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.